नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 21 सोडविणार आहोत। प्रॅक्टिस सेट 21 सोडवित असताना आपणास एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल ही कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे। आता येथे ट्रायंगल ABC आहे। हा ABC ट्रायंगलमध्ये ही BC साइड जर आपण एक्सटेंड केली तर येथे अँगल तयार झालेला आहे। म्हणजे हा अँगल ह्या ट्रायंगलच्या एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणून तो कसा आहे एक्सटेरियर अँगल। तसं ही साइड आपण AB ह्या ट्रायंगलची AB साइड एक्सटेंड केली तर येथे अँगल तयार झाला। हा अँगल कोणता एक्सटेरियर अँगल। तसं हा अँगल एक्सटेरियर। जर ही साइड एक्सटेंड केली आपण CA तर येथे अँगल तयार होतो, म्हणजे हा कोणता एक्सटेरियर अँगल। तर याप्रमाणे एक ट्रायंगल काढला आपण, ही साइड एक्सटेंड केली आपण, येथे अँगल झालेला आहे। हा झाला एक्सटेरियर अँगल। समजा ABC आणि हे D ने इंडेट करू। ही लाईन एक्सटेंड केली आपण ही साइड ट्रायंगलची, म्हणजे येथे अँगल तयार झालेला आहे। हा एक्सटेरियर अँगल आहे। सपोज X Y Z यांची मेजरमेंट, ट्रायंगलच्या प्रत्येक अँगलचं मेजरमेंट X Y Z आहेत आणि हे सपोज M आहे। तर आता वी नो हा अँगल आणि हा अँगल हे कसे आहेत, लिनियर पेअरमधले अँगल आहेत, म्हणून ह्या दोन अँगलचे ॲडिशन किती येते 180। म्हणजे Z प्लस हे मेजरमेंट M इक्वल टू 180 होईल, कारण ACB आणि ACD हे लिनियर पेअरमधले अँगल आहेत। तर आता हा ट्रायंगल आहे ABC, प्रत्येक अँगलचं ॲडिशन किती येईल, तिन्ही अँगलची ॲडिशन केली तर आपण 180 येते। म्हणजे X Y Z हे ॲडिशन X प्लस Y प्लस Z ही पण किती येईल 180 येणार आहे। आता ह्या दोन्ही साईड राईट साईड इक्वल आहेत 180 याचा अर्थ असा होतो ही साईड आणि ही साईड इक्वल असायला पाहिजे। त्यामुळे Z प्लस M इक्वल टू X प्लस Y प्लस Z असं लिहू शकतो आपण। आता Z या साईडला पण आहे आणि या साईडला पण आहे, दोन्ही साईडला आहे, म्हणजे कॅन्सल होईल। म्हणजे इक्वेशन काय येईल आपलं M इक्वल टू X प्लस Y। M म्हणजे हा एक्सटेरियर अँगल, तो इक्वल आहे X प्लस Y। X प्लस Y म्हणजे हे दोन अँगल, म्हणजे हा ट्रायंगल जर काढला आपण, हा एक्सटेरियर अँगल घेतला तर ABC C जवळ एक्सटेरियर अँगल तयार झालेला आहे। C हा अँगल सोडून देऊन जे दुसरे दोन अँगल उरतात, हा उरेल आणि हा एक उरेल A आणि B। तर A आणि B हे कोणते आहेत, रिमोट इंटेरियर अँगल येते ह्या अँगलचे, एक्सटेरियर अँगलचे रिमोट म्हणजे ह्या C पॉईंटपासून दूर असणारे। ज्या पॉईंटला तयार होतो एक्सटेरियर अँगल, समजा या पॉईंटला तयार झाला एक्सटेरियर अँगल या पॉईंटला, तर हे दोन अँगल कोणते होतील रिमोट, म्हणजे त्याच्यापासून दूर असणारे, एक्सटेरियरपासून दूर असणारे हे रिमोट इंटेरियर। समजले। नेक्स्ट पहिला प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। येथे आपणास एक ट्रायंगल ABC दिलेला आहे। या ट्रायंगलमध्ये ACD हा एक्सटेरियर अँगल झालेला आहे, कारण BC साईड एक्सटेंड केल्यानंतर हा अँगल झालेला आहे। येथे हा आहे एक्सटेरियर अँगल आणि येथे आपणास A आणि B हे दोन अँगल कसे दिलेले आहेत, इक्वल दिलेले आहेत, यांची मेजरमेंट इक्वल आहेत आणि हे एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे 140 डिग्री। तर आपणास A आणि B ची मेजरमेंट किती आहे ते काढायचं आहे। तर सोडूया। फ्रॉम फिगर अँगल ACD is exterior angle of triangle ABC। हा एक्सटेरियर अँगल आहे। या पॉईंटपासून दूर असणारे दोन पॉईंट हे आहेत A आणि B, म्हणजे हे A आणि B कसे आहेत रिमोट इंटेरियर, म्हणजे C पासून दूर आहेत ते। अँगल A and angle B are remote interior
angles आणि ते इक्वल दिले आपणास अँड गिवन इक्वल, येथे आपणास इक्वल दिलेले आहेत ते ए आणि बी. देअरफॉर समजा आपण ए आणि बीला गृहीत धरू आपण एक्स, ती व्हॅल्यू काढायची माहीत नाही किती आपल्याला. सपोज मेजरमेंट ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू एक्स गृहीत धरू आपण. आता 9 हा एक्सटेरियर अँगल आहे. हा अँगल ह्या दोन अँगलच्या ॲडिशन एवढा असतो. ती प्रॉपर्टी आपली एक्सटेरियर अँगलची, अँगल ACD इक्वल टू अँगल ए आणि अँगल बी प्लस अँगल बी, म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल ए आणि मेजरमेंट ऑफ अँगल बी. हे मेजरमेंट दिलेलं आहे ACDचं 140 इक्वल टू ए आणि बी हे दोन्ही इक्वल आहेत आणि त्यांचं मेजरमेंट एक्स आहे. म्हणजे यास एसाठी एक्स घेतलं तर बीसाठी आपण एक्स घेऊ शकतो, म्हणजे एक्स प्लस एक्स येईल. 140 इक्वल टू 2x होईल, एक्स प्लस एक्स. देअरफॉर एक्स इक्वल टू 140 या साईडला एक्स घेतले आणि 2 या साईडला गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये जातील. एक्स इक्वल टू काय येईल 140 अपॉन 2. देअरफॉर एक्स इक्वल टू 70. एक्सची व्हॅल्यू आपण 70 काढलेली. आता एक्सची 70 आली म्हणजे कशाची आली, एची 70, बीची 70 आणि एक्सची 70, म्हणजे हे मेजरमेंट किती आलं 70. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल बी इक्वल टू एक्स डिग्री घेतलं होतं आपण, ती एक्सची व्हॅल्यू आलेली 70 डिग्री. हेन्स अँगल ए मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 70 अँड मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू 70 डिग्री. समजले. नेक्स्ट किंवा आता हा 70 आला, हा 70 आलेला आहे. 70 70 140 140 आणि हा किती येईल मग, कारण ॲडिशन 180 असते म्हणजे 40चा येणार आहे. 40 प्लस 140 हे 180 प्रूफ होऊन जाते. येथे आपणास काही अँगलची मेजरमेंट दिलेली आहे 8y 6y 4y. आता अपोजिट अँगलची प्रॉपर्टी माहिती आहे आपणास, हा 4y आहे म्हणजे याचा अपोजिट अँगल हा होतो BOC, म्हणजे हा पण किती येईल 4y. हा 8y आहे, याचा अपोजिट अँगल हा होईल 8y. हा 6y, याचा अपोजिट अँगल हा होतो AOF, म्हणजे हा किती येईल 6y. तर ह्या प्रत्येकांचे आपणास मेजरमेंट काढायचे आहेत. तर आता ही जर आपण लाईन गृहीत धरली FOC, या लाईनवर हे अँगल झालेले सर्व, म्हणजे लाईनचं मेजरमेंट किती असते 180, म्हणजे हा अँगल प्लस हा अँगल प्लस हा अँगल तिघांची ॲडिशन जर घेतली तर 180 येईल. किंवा ही लाईन जर आपण घेतली AOD तर ह्या 3 अँगलची ॲडिशन 180 येईल. किंवा ही लाईन घेतली 1 2 3 ह्या तिन्ही अँगलची ॲडिशन 180. किंवा ही लाईन घेतली तर 1 2 3 ह्या तिन्ही अँगलची ॲडिशन 180 येते. त्यामुळे फ्रॉम फिगर मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू मेजर ऑफ अँगल EOD इक्वल टू 8y. ही 8y म्हणून ही 8y येणार. हा अँगल हा 8y आला तर आपणास 3 अँगल माहीत झालेले आहेत. ही लाईन आपण घेऊ आता FOC. या लाईनवर खालच्या साईडला हे 3 अँगल तयार झालेले आहेत, म्हणजे हे अँगलचं मेजरमेंट माहिती आहे 4y, हे 8y आणि हे 6y. ह्या 3 अँगलची जर ॲडिशन केली तर पूर्ण लाईन होते नाही. त्यामुळे तिन्ही अँगलची ॲडिशन ही 180 येते. त्यामुळे हे 2 अँगल माहीत झाले
हा माहीत होता म्हणून हा काढला आपण अँगल. आता तिन्ही अँगल माहीत आहेत, ही लाईन घेऊ. नाऊ ह्या FOC याच्या डाऊन साईडचे अँगल हे 4y. नाऊ FOE मेजर ऑफ अँगल FOE प्लस FOE घेतला तर EOD घेऊ आता, प्लस मेजर ऑफ अँगल EOD प्लस मेजर ऑफ अँगल हा घेऊ DOC इक्वल टू काय येईल, स्ट्रेट लाईन FOC इक्वल टू मेजर ऑफ अँगल FOC ही स्ट्रेट लाईन आहे. आता प्रत्येकांच्या व्हॅल्यू टाकू आपण. FOE 4y प्लस EOD 8y आणि प्लस DOC 6y. ही स्ट्रेट लाईन असल्यामुळं 180 येईल. रिझन लिहू आपण. अँगल FOC इज अ स्ट्रेट लाईन. 14 प्लस 4 18y इक्वल टू 180. यावरून y ची व्हॅल्यू काढता येईल. y इक्वल टू 180 अपॉन 18. देअरफॉर y इक्वल टू 10 येईल. y ची व्हॅल्यू 10 कॅल्क्युलेट केलेली आहे आपण. आता 10 y ची व्हॅल्यू माहीत झाली म्हणजे प्रत्येक अँगलचं मेजरमेंट घेता येईल. फक्त येथे मल्टिप्लाय करावं लागेल y ला. 4y y ची व्हॅल्यू 10 इंटू 4 केलं तर हा अँगल येईल. 8 इंटू y ची व्हॅल्यू 10 हा अँगल भेटेल. सोडू. आता इक्वल अँगल घेऊ आपण आधी. मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू मेजर ऑफ अँगल EOD इक्वल टू 8y, कारण ते अपोजिट अँगल आहेत. y ची व्हॅल्यू आलेली 10 इक्वल टू 80 डिग्री होईल. आता दुसऱ्या अपोजिट अँगलची पेअर COD इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOF इक्वल टू 6y इक्वल टू 6 इंटू y ची व्हॅल्यू 10 इक्वल टू 60. and measure of angle FOE equal to measure of angle BOC equal to 4y equal to 4 into 10 equal to 40 डिग्री. प्रत्येक अँगल आपण काढलेला आहे. नेक्स्ट आयसोसेल्स ट्रायंगल दिलेला आहे ABC ट्रायंगल काढू आपण. आणि A आणि B इक्वल आहेत. A आणि B ची मेजरमेंट इक्वल आहेत. समजा हा अँगल काढला आपण. हा ट्रायंगल ABC घेऊ आपण. ABC A आणि B चं मेजरमेंट इक्वल दिलेलं आहे आपणास. आयसोस्कल्स आहे म्हणून. ACD is an exterior angle. ACD म्हणजे BC साइड एक्सटेंड होईल. इथे एक पॉईंट घेऊ आपण D. म्हणजे ACD हा कोणता एक्सटेरियर अँगल आहे ह्या ट्रायंगलचा. द मेजर ऑफ ACB हे मेजरमेंट दिलेले आहे आपणास 3x - 17 अँड ACDचं दिलेलं आहे 8x + 10 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल ACB अँड ACD म्हणजे ह्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. अँड फाइंड ऑल्सो A अँड B आणि ह्या पण अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. सोडूया. आता हे दोन कसे आहेत
लिनियर पेअरमधले अँगल आहेत, म्हणजे दोघांचे ॲडिशन 180 येते. ते लिहून घेऊ आपण आधी. अँगल ACB अँड अँगल ACD आर angles in linear pairs. लिनियर पेअर्सचे अँगल असल्यामुळे दोन अँगलचे ॲडिशन, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल ACB प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ACD इक्वल टू 180. ACBचं मेजरमेंट हे दिलेलं आहे आपणास, देअरफॉर 3x मायनस 17 बरोबर आहे, हे दिलेलं आहे. आणि प्लस आणि ACDचं 8x प्लस 10, 8x प्लस 10 दिलेलं आहे, इक्वल टू 180. सर्व प्लसमध्ये आता 8x आणि 3x म्हणजे 11x होतील. मायनस 17 प्लस 10 म्हणजे मायनस 7 होतील आणि इक्वल टू 180. देअरफॉर 11x इक्वल टू मायनस 7 या साईडला जातील, प्लस होऊन जातील, म्हणजे प्लस 7 येईल. देअरफॉर 11x इक्वल टू 187 होतील. देअरफॉर x इक्वल टू 187 हे मल्टिप्लिकेशनचे या साईडला आल्यावर डिव्हिजनमध्ये जातील. हा भाग जाईल आपणास 11 1 11 7 17 म्हणजे कंप्लीट आन्सर येईल 17. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली, देअरफॉर एक्स इक्वल टू 17 डिग्री येईल ती. आता एक्स व्हॅल्यू माहीत झाली म्हणजे हा अँगल कॅल्क्युलेट करता येईल आणि हा करता येईल. ACB मेजर ऑफ अँगल ACB किती दिलेला आहे, 3x मायनस 17, 3x मायनस 17 इक्वल टू 3, एक्सची व्हॅल्यू 17 आणि मायनस 17. हे मल्टिप्लिकेशन 51 मायनस 17, 51 मायनस 17 म्हणजे 34 डिग्री येईल. आणि नेक्स्ट अँगल ACD मेजर ऑफ अँगल ACD 8x प्लस 10 आहे, 8x प्लस 10 इक्वल टू 8, एक्सची व्हॅल्यू 17 आणि प्लस 10, याची व्हॅल्यू 18 7 136 प्लस 10, 18 8 36 प्लस 10 इक्वल टू 146. ही व्हॅल्यू आली 146. आता हे दोन्ही अँगल आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. आता एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी, हा अँगल ह्या दोन अँगलच्या ॲडिशन एवढा असतो 9. बाय एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी, अँगल A प्लस अँगल B इक्वल टू मेजर ऑफ अँगल ACD मेजरमध्ये लिहू. पण A आणि B हे कसे दिले आपणास, इक्वल दिलेले आहेत, इक्वल आहेत. म्हणजे मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल B ऐवजी आपण हेच लिहू शकतो, इक्वल टू हे मेजरमेंट आलेलं आहे 146. हे B ऐवजी आपण एस लिहिलं. का लिहिलं, कारण अँगल A इक्वल टू अँगल B गिवन आपणास दिलेलं आहे, प्रॉब्लेममध्ये गिवन आहेत म्हणून दोघांची मेजरमेंट सारखेच आहेत. मग हे काय होईल, अँगल A प्लस अँगल A म्हणजे 2 टाइम्स होईल, 2 टाइम्स मेजर ऑफ अँगल A इक्वल टू 146 होईल. देअरफॉर मेजर ऑफ अँगल A इक्वल टू काय होईल, हे 2 इकडे डिवाइडमध्ये जातील,
146/2. देअरफॉर म्हणजे मेजर ऑफ अँगल एची व्हॅल्यू होईल ए बे 73 येईल. आता ए आणि बी इक्वल दिलेले आपणास, म्हणजे ए कॅल्क्युलेट केला म्हणजे बी पण कॅल्क्युलेट झालेला आहे. मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी, हे दोन्ही अँगलचे मेजरमेंट 73 डिग्री आलेले आहेत. हा पण अँगल काढलेला आहे, हा काढलेला आहे आणि हे पण काढलेलं आहे. हे दोन्ही अँगल आणि हा अँगल कॅल्क्युलेट केलेला आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.